तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यात सुद्धा सर्वत्र पावसाची संततधार सुरूच आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 607 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे लघु आणि मध्यम पाणी प्रकल्पामध्ये पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली आहे। मांजरा धरणामध्ये 40% पाणी साठा आहे। तर आज शहराला मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे। अनेक भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे। आणि यानंतर बातमी आहे परभणीतून। मुसळधार पावसामुळे परभणी शहरासह ग्रामीण भागात सुद्धा जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पावसाचं पाणी हे पुलावरून रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। शेतशिवारात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेलं आहे। सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आलेला घास पोळे तसं नाही जर वाहून दिला तर काय करावं काय नाही पंचायत पडली जाणारा रस्ता समजा बंद झाला हे काय पाणी झालं जर वाहून दिला तर काय करावं काय नाही पंचायत पडली।